आणि 5 प्राईम काय आहे. फाईव्ह प्राईम कॅप काय आहे है ना. सोबतच ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशामध्ये पाहायच्या आहे. एक तर प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि युकॅरियोटिक सेल आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. लक्षात. जर हा जो आरएनएचा जो काही हा तुकडा आहे, हा जो आरएनएचा पीस आहे, आरएनए आहे, हा आरएनएचा पीस आपल्याला आता पहिले काय करावं लागेल, जेनेटिक कोडॉन समजून घ्यायच्या पहिले आपल्याला तो खोलावा लागेल. प्रोटीन सिंथेसिसचं काम कोणाचं आहे, कोडचं आहे. एका पर्टिक्युलर कोड एका पर्टिक्युलर अमायनो ऍसिडला काय करतो, कोड करतो. हे जे काही जेनेटिक कोड्स आहेत तेच अमायनो ऍसिड बनवणार आहे. मग त्याच्यामुळे पर्टिक्युलर अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी पर्टिक्युलर कोड महत्वाचा आहे. आणि तो कोड डिकोड करण्याचं काम कोणाचं आहे, हा कोड इथला कोड डिकोड करण्याचं काम कोणाचं आहे, बोलते व्हा थोडस. अरे टी आरएनएच आहे ना. कसं करतात, टी आरएनएचं काम आहे ते डिकोड करण्याचं काम. ठीक आहे. तर मग आपल्याला ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या आहेत. अलग लक्षात. ठीक आहे. मग आता आपण पहिले सुरुवात करू ती म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल पासून. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला सपोज आता हा एक सिक्वेन्स आहे. ओके. हा एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स जो आहे हा कोणाचा सिक्वेन्स आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एमआरएनएचा. कोण आहे, प्रोकॅरियोटिक सेल. कोण आहे हा, एम आरएनए आहे. हा कोणता एंड असेल, हा कोणता आहे, 3 प्राइम एंड. ठीक आहे. हा एक सिक्वेन्स आहे. ओके. आता या सिक्वेन्सवर काही गोष्टी आहेत ज्या की खूप महत्वाच्या आहेत. आज सिक्वेन्स मध्ये काय काय गोष्टी सांगितलं तुम्हाला मी, काय काय आहे त्याच्यामध्ये. एक तर त्याच्यामध्ये एसडी सिक्वेन्स आहे. तिथून काय आहे, ओआरएफ आहे, ओपन रीडिंग फ्रेम आहे, यूटीआर आहे, आरबीएस आहे. हे प्राइम एंड तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये पहिले काय आहे, तर जो पहिला सिक्वेन्स आहे हा एक सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर एक छोटासा आणखी कधी सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर हा एक सिक्वेन्स आहे, त्याला मी AUG म्हणतो. आता आणखी इथे एक सिक्वेन्स आहे, त्याला मी UAA म्हणतो, UAG म्हणतो, UGA पण म्हणतो. हे जे काही कोडॉन आहेत है ना, हे कोडॉन हमेशा लक्षात ठेवा. जेव्हा मी हे सिक्वेन्स, हा छोटासा न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे याला मी काय म्हटलेलं आहे, याला स्टार्ट कोडॉन म्हटलं आहे. याला मी स्टॉप कोडॉन म्हणतो. सर्व गोष्टी सांगतो. स्टॉप कोडॉन म्हणतो. आणि हा जो काही मधला रिजन आहे, इथपासून इथपर्यंत, इथपासून इथपर्यंत, हे आहे ओपन रीडिंग फ्रेम. काय ती, ही ओपन रीडिंग फ्रेम आहे. आता त्याच्यानंतर हा जो काही सिक्वेन्स आहे, मी काय म्हटलं तुम्हाला, इथून आता इतकापर्यंतचा हा जो सिक्वेन्स आहे याला मी काय म्हटलेला आहे, एसडी सिक्वेन्स. शाईन डल गॅर्नो सिक्वेन्स. या व्यक्तीने शोधून काढला म्हणून त्याला त्याचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. ह्याला एचडी सिक्वेन्स आहे. हा एक एचडी सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणता स्टार्ट कोडॉन, आणि याच्यामध्ये एकूण 3 ते 9 इतका जो कोड आहे तो कोड त्याच्यामध्ये आहे. किती आहे, इतके न्यूक्लियोटाइड्स आहेत. इतके न्यूक्लियोटाइड्स आहेत ते त्याच्यामध्ये तसाच एक सिक्वेन्स पडलेला आहे. आणि या सिक्वेन्सच्या नंतर आपल्याला इथे काय पाहायला मिळतो, एक सिक्वेन्स येतो जो की काय म्हणतो, त्याला स्टार्ट कोडॉन म्हणतो.
आता हे जे काही साइन जो काही एसडी सिक्वेन्स आहे, या एसडी सिक्वेन्सलाच आपण काय म्हणतो, रायबोझोम्स बाइंडिंग साइट म्हणतो. हा जो सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सच्या इथंच रायबोझोम बाइंडिंग साइट म्हणतो. रायबोझोम कुठेतरी बाइंड व्हायला पाहिजे की नाही. बाइंड झाल्यानंतरच तो त्याला काय करेल, सिक्वेन्सला वाचेल ना, रीड करेल ना. रीड केल्यानंतरच तो काय बनवू शकतो, प्रोटीन बनवू शकतो, अमायनो ऍसिड बनवू शकतो. जर रीडच नाही करायला, मग रीड करण्यासाठी त्याला कुठेतरी एकाला अटॅच व्हावं लागेल. मग अटॅच होण्यासाठी ही जी काही सिक्वेन्स आहे, याला काय म्हटलं त्यांनी, एसडी सिक्वेन्स म्हणा किंवा रायबोझोम बाइंडिंग साइट म्हणा. ती साइट ही आहे, इथं तो बाइंड झालेला आहे. त्याच्यामध्ये नंतर 3 ते 9 एवढा गॅप असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक कोड पाहायला मिळतो. तिथून तो काय आहे, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करतो. सॉरी, ट्रान्सक्रिप्शन नाही का, ट्रान्सलेशन स्टार्ट करतो. मग तो कोड कोणता आहे, AUG नावाचा आहे. याला काय म्हटलं त्यांनी, स्टार्ट कोडॉन. त्याला म्हटलेला स्टार्ट कोडॉन. मग आता या स्टार्ट कोडॉन पासून इथून हे पूर्ण ट्रान्सलेशन करण्याला सुरुवात करेल इथपर्यंत. आलं लक्षात. आणि हा जो काही रिजन आहे, लक्षात ठेवा, हा जो काही रिजन आहे ह्याला UTR म्हणतात, अनट्रान्सलेटेड रिजन. अनट्रान्सलेटेड रिजन म्हणतात त्याला. कुणाला, याला UTR म्हणतात त्याला. तसंच आता इथं पण आहे UTR. हा 3 प्राइमच्या बाजूला आहे, हा 5 प्राइमच्या बाजूला एवढा रिजन आहे की जो काय आहे, जो अनट्रान्सलेटेड आहे, तो ट्रान्सलेटेड होत नाही. आता याच्यानंतर हा जो काही रायबोझोम आहे, तो रायबोझोम इथं बसल्यानंतर काय करेल, तो ट्रान्सलेशन करण्याला सुरुवात करेल. ट्रान्सलेशन सुरुवात कुठून होईल, जरपर्यंत त्याला स्टार्ट कोडॉन मिळत नाही तोपर्यंत तो स्टार्ट करणार नाही. स्टार्ट कोडॉन कुठं आहे, इथं आहे. इथून मिळाला, आता तो पूर्ण स्टार्ट करेल, काय करेल, ट्रान्सलेशन करायला सुरुवात करेल. आणि तो येऊन जर त्याला अशा पद्धतीचा सिक्वेन्स मिळाला, अशा पद्धतीचे न्यूक्लियोटाइड्स मिळाले ज्याच्यामध्ये UAA, UAG, UGA असेल, तर तो काय तिथून थांबून जाईल आणि हा जो काही त्याचे जे काय आहेत तो इथं बाहेर निघून जातील. 2 तुकडे आहेत ना, 2 मध्ये आहेत ना, तो एक 80S आहे किंवा 70S आहे आणि एक 30S आहे. 70S आणि 30S वेगळे होऊन जातील. 2 इकडून निघून इथं स्टॉप होऊन जाईल. मग आता इथं बाकीचा सिक्वेन्स आहे, मग त्याला काय म्हटलं त्यांनी, UTR आहे, अनट्रान्सलेटेड रिजन आहे. तो ट्रान्सलेट त्यांनी केलाच नाहीये, कारण त्याला पहिलेच काय केला, टॉप कोडॉन येऊन गेलेला, म्हणून तो सिक्वेन्स बाकी आहे. मग अशा पद्धतीने हे एक mRNA वर तुम्हाला एवढ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि हा जो काही ओपन रीडिंग फ्रेम आहे, याला काय म्हणतात, ट्रान्सलेशन झालेला रिजन म्हणतात. याचं ट्रान्सलेशन झालेलं रिजन आहे. हा काय आहे, ट्रान्सलेटेड रिजन आहे. हा ट्रान्सलेटेड रिजन आपल्याला पाहायला मिळतो. एवढं क्लिअर आहे. आता समजलं mRNA कशा पद्धतीने काम करतो, काय करतो, सर्व गोष्टी ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे कशामध्ये पाहिलं आपण, हे बघितलं आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. आता युकॅरियोटिक सेलमध्ये वेगळी गोष्ट आहे थोडीशी, है ना. हे प्रोकॅरियोटिक मध्ये सेलमध्ये पाहायला मिळालं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायच्या आहेत. काय आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, तुम्हाला माहित आहे की प्रोकॅरियोटिक सेल जी आहे, म्हणजे आपण बॅक्टेरियल सेल म्हणतो, है ना, त्याच्यामध्ये जे काही ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आहे, है ना, त्याच्यामध्ये एवढी क्लिष्ट प्रोसेस जशी युकॅरियोटिक मध्ये तशी त्याच्यामध्ये नाही आहे. तर एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये एक गोष्ट आहे, कशामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ओपन रीडिंग फ्रेम पाहायला मिळू शकतात. लक्षात आलं का? म्हणजे काय आहे, एकच mRNA खूप सारे प्रोटीन सिंथेसिस करू शकतो, कारण
तो जी काही सेल आहे ती इमॅच्युअर सेल आहे, ती सेल आहे ती प्रोकॅरियोटिक आहे, खूप आधी तयार झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते जे काही ट्रान्सलेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये याच्यासारखे इंट्रॉन आणि एक्स्ट्रॉन नसतात. त्याच्यामुळे काय आहे, सहज सोप्या पद्धतीने एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे प्रोटीन सिंथेसिस होताना पाहू शकतो आपण त्याच्यामध्ये, एकाच ह्याच्यामध्ये. कारण त्याच्याजवळ तेवढा टाइमच नाही आहे, त्याच्याजवळ तेवढा ते हेच नाही आहे, तेवढं ती मॅच्युअरच नाहीये. त्यासाठी तेवढे जे काही त्याच्यासाठी लागणारे जे काही काय म्हणतो आपण त्याला, ते जे सिस्टम्स आहेत ते सिस्टम त्याच्यामध्ये नाहीये. मग ती वेल डेव्हलप ऑर्गॅनिझम नाही ना, तो कमी डेव्हलप ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये माहितीये का, त्याच्यामुळे एकाच ह्याच्यामध्ये त्याला एकाच जीन्समध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी कराव्या लागतात कमी टायमामध्ये. कारण त्याचे लाईफ स्पॅन कितीच आहे, काही मिनिटामध्ये आहे. आलं लक्षात? काही मिनिटाचा, काही घंट्याचा, काही तासाचा, काही दिवसाचा त्याचा लाईफ स्पॅन आहे. मग या लाईफ स्पॅन मध्ये लाईफ पूर्ण करण्यासाठी त्याचा टाइम आहे का? नाही, त्याचा टाइम नाही आहे. मग त्याला काय करावं लागेल, मग त्याला जे जेनेटिक मटेरियल आहे त्या जेनेटिक मटेरियल मधून जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आहे. मग जास्तीत जास्त आउटपुट काढायला लागते काय, जो एक mRNA आहे, मग त्याला जास्तीत जास्त प्रोटीन सिंथेसिस करावं लागेल. मग त्याच्यामुळे म्हटलं जातं की काय आहे, एकाच आरएनए मध्ये, प्रोकॅरियोटिक आरएनए म्हणतो मी, एकच प्रोकॅरियोटिक आरएनए आहे. कोणता? mRNA आहे. या mRNA मध्ये आपल्याला ओपन रीडिंग फ्रेम किती, एकापेक्षा जास्त पाहायला मिळू शकतात. सपोज इथे एक ओपन रीडिंग फ्रेम आहे, इथपासून तर इथपर्यंत आहे, एक इथपासून तर इथपर्यंत आहे, एक इथपासून इथपर्यंत आहे. तीन ओपन रीडिंग फ्रेम एकामध्ये असू शकतात. आणि प्रोकॅरियोटिकची गोष्ट बोलतोय तर मग त्याच्यामुळे काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, इथं आरबीएस पण पाहायला मिळेल, रायबोझोम बाइंडिंग साइट पण पाहायला मिळेल, बरोबर आहे नाही? आणि त्याला आपल्याला जो काही स्टार्ट आणि कोणता कोडॉन आहे, स्टार्ट कोडॉन पण पाहायला मिळेल. ए स्टार्ट कोडॉन पण आपल्याला इथं पाहायला मिळेल, AUG पण पाहायला मिळेल, है ना? आरबीएस साइट पण पाहायला मिळेल. सेम आपल्याला आरबीएस साइट इथं पण पाहायला मिळेल. आणि आपल्याला इथं स्टार्ट कोडॉनचा रिजन पण पाहायला मिळेल. सेम इथं पण आपल्याला आरबीएस स्टार्ट कोडॉन पण पाहायला मिळेल. आलं लक्षात? स्टार्ट कोडॉन आपण लिहिला, याचा अर्थ असा थोडा आहे की तिथं स्टॉप कोडॉन नसणार आहे. मी इथं स्टॉप कोडॉन पण आहे. ही ओपन रीडिंग फ्रेम आहे ना, ही कोण आहे, ही ओपन रीडिंग फ्रेम आहे. ही एक ओपन रीडिंग फ्रेम आहे, ही एक ओपन रीडिंग फ्रेम आहे. आता इथं पण एक काय आहे, एक लक्षात ठेवा, इथं स्टॉप कोडॉन आहे, इथं पण स्टॉप कोडॉन आहे, इथं पण स्टॉप कोडॉन आहे. आलं लक्षात? स्टॉप कोडॉन शब्द जमणार नाही. म्हणजे काय आहे, तू एकच mRNA आहे, एक mRNA मध्ये आपल्याला 3 टाईपचे प्रोटीन सिंथेसिस होताना दिसतात. आलं लक्षात? 3 वेगवेगळे टाईपचे, हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा. म्हणजे काय आहे, प्रोटीन नंबर 1, हा प्रोटीन नंबर 2 आणि हा प्रोटीन नंबर 3. का बरं? तर त्याच्याजवळ टाइम नाही, लाईफ स्पॅन कमी आहे. प्रोकॅरियोटिक सेल आहे, खूप जुनी सेल आहे, इव्हॉल्व व्यवस्थित झालेली नाही आहे. आणि ते जर युकॅरियोटिक घेतलं तर एक सिंगल mRNA एक सिंगल प्रोटीनच सिंथेसिस करेल, त्याच्या व्यतिरिक्त काय करणार नाही. आलं बरोबर आहे का तिथं? त्याचं फोल्डिंग बोल्डिंग सर्व 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 गोष्ट ते परफेक्ट पाहिजे. त्यासाठी सिस्टम तुम्ही बघितलं आपल्या मागच्या लेक्चरमध्ये. काय आहे, त्यासाठी प्रॉपर सिस्टम आहे. रिफोल्ड करून वापस पाठवला जातो, पुन्हा तयार केला जातो की तू व्यवस्थित फोल्ड नाहीयेस, व्यवस्थित ठिकाणी तो पोहोचलाच पाहिजे. या सर्व गोष्टी आहेत. पण मग काय आहे, यासाठी हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक mRNA एकापेक्षा जास्त प्रोटीन सिंथेसिस करताना दिसतो. एवढं क्लिअर आहे का? समजलं ना? ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे आणखी, याच्यामध्ये कशामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कपलिंग ट्रान्सलेशन सिस्टम आहे.
काय आहे? कपलिंग ट्रान्सलेशन सिस्टम. कपलिंग ट्रान्सलेशन सिस्टम याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे एक असं पण पाहायला मिळतंय. आता तुम्हाला कपलिंग म्हणजे काय असेल? तुम्ही शेतामध्ये वावरता आहे ना, शेतामध्ये वावरताना असताना दोन पाईप आहे, पाईपला एकामेकाला जोडण्यासाठी एक कपलिंग लावतात माहित आहे? एक वरून एक असतं कपल, किंवा एक पाईप एका पाईपाच्या वर चढवलं होतं गरम करून. हा एक पाईप आहे है ना, हा एक पाईप आहे. या पाईपाला जर एक पद्धत आहे, त्याच्यावर एक कपलिंग लावतात है ना. हा पाईप या पाईपला जोडायचा आहे. जोडण्यासाठी आपण एक कपलिंग म्हणतात त्याला, ते कपलिंग लावतो. अदरवाईज याला गरम करून याच्यावर चढवलं जातं आणि असं पॅक होऊन जातं, एकामेकावर चढवलं जातं बघा. हा असं ते. हा मग याला काय म्हणतो आपण? याला कपलिंग म्हणतो. म्हणजे काय आहे? एक रिजन दुसऱ्या रिजनवर गेला है ना, एक. मग तसं सिक्वेन्सच्या बाबतीत पण आहे, या सिक्वेन्सच्या बाबतीत पण आहे तसंच. काय? हा जो काही एक कपल आहे, एक कपलिंग, एक जो हे आहे सिक्वेन्स आहे, तो दुसऱ्या सिक्वेन्सच्या पहिल्यापासून सुरुवात होते. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, कधी पण जो काही सिक्वेन्स आहे तो कशा पद्धतीने रीड केला जातो? रीड कशा पद्धतीने आहे? 5 प्राईम पासून तर 3 प्राईम एंड पर्यंतच याच डायरेक्शननी काय केला जातो? तो हमेशा रीड केला जातो. म्हणजे समजा आता हा एक कोड आहे, AUG म्हणतो मी तुम्हाला. तो कसा, याचा जो एंड आहे ते कोणते आहेत? हा 5 प्राईम एंड आहे, हा 3 प्राईम एंड आहे. म्हणजे रीड केल्या कशा केलं जाईल? AUGच केलं जाईल, UGA असं नाही केलं जाईल, GU असं नाही केलं, AUG अशाच पद्धतीने रीड केलं जाईल. मग हे जे काही सिक्वेन्स आहे कपलिंग ट्रान्सलेशन मध्ये काय होतं की हा जो सिक्वेन्स आहे, सपोज आता मी तुम्हाला सिक्वेन्स तिथं दाखवतो आणि कशा पद्धतीने तो रीड केला जातो ते तुम्हाला या कपलिंग सिस्टम समजून जाईल. सपोज आता हा एक सिक्वेन्स आहे, इथं स्टार्ट कोडॉन आहे, AUG आहे, ओके. आणि इथं स्टॉप कोडॉन आहे, UAG आहे किंवा UA. 3 स्टॉप कोडॉन आहेत. लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा, स्टार्ट कोडॉन एक आहे, 3 स्टॉप कोडॉन आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, UAA आहे. असा एक सिक्वेन्स आहे. आता या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला हे कपलिंग सिस्टम पण पाहायला मिळतं. आता त्यांनी काय केलेलं आहे? आता इथून झाला स्टार्ट, ट्रान्सलेशन करण्याला सुरुवात केली, ट्रान्सलेशन सुरू झालं. आता त्याला इथं काय मिळालेलं आहे? इथं त्याला स्टॉप कोडॉन पण मिळालेला आहे. मिळाला, इथपासून इथपर्यंत स्टॉप कोडॉन मिळाला. आज समोर गेला तर आणखी त्याला स्टॉप कोडॉन आहे. मग त्याला स्टार्ट कुठून करायचा? हा पण रिजन त्याला ट्रान्सलेट करायचा, मग स्टार्ट कुठून करायचा? मग तो काय करतो अशा वेळेस? आता हे एक्सेप्शन आहे, हे एक्सेप्शन आहे. मग अशा वेळेस काय करतो तो? एक जे घर आहे, एक घर वापस येतो आणि मग इथं जर अशा पद्धतीने जर असा आला तर हे काय झालं? AUG स्टार्ट कोडॉन झाला की नाही या सिक्वेन्ससाठी. मग आता काय एकावर एक आले ना, झालं ना, कपलिंग बनली ना. मग काय आहे? हा स्टार्ट कोडॉन, या स्टॉप कोडॉनसाठी हा एक येतो, एकच वेळेस मागे येतो, तो एकच एक येतो. पहिली गोष्ट हे खूप रेअर आहे, अशा गोष्टी घडत नाहीत. पण तो या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तो करतो, कारण हा ट्रान्सलेटेड रिजन त्याला ट्रान्सलेट करायचा असतो, म्हणून तो या पद्धतीने करतो. म्हणून त्याला कपलिंग ट्रान्सलेशन सिस्टम म्हटलं जातं. सिंपल आहे, समजलं? ओके. आता प्रोकॅरियोटिक सेल बघू. युकॅरियोटिक, सॉरी, कोणती सेल आहे? युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल आहे. आता युकॅरियोटिक सेल मध्ये काय आहे? एक सिक्वेन्स आहे, जसं प्रोकॅरियोटिक सेल मध्ये रायबोसोम बाइंडिंग साइट वगैरे होतं की नाही, तसं इथं काही सिस्टम नाहीये.
इथं असं सिस्टम नाही. हे काय आहे? 5 प्राईम कॅप आहे. हे 3 प्राईम कॅप आहे. आता लक्षात ठेवा, या युकॅरियोटिक मध्ये, इन युकॅरियोटिक सेल बाइंडिंग साइट इज absent. याच्यामध्ये रायबोझोम बाइंडिंग साइट जी आहे ती अब्सेंट असते. रायबोझोम बाइंडिंग साइट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जो काही सिक्वेन्स आहे रायबोझोम बाइंडिंग करण्यासाठी आपल्याला युकॅरियोटिक मध्ये सिक्वेन्स होता की नाही, तो सिक्वेन्स याच्यामध्ये नाही. आता इथं जो काही रायबोझोम आहे तो कुठं बाइंड करेल? मग याच्यामध्ये एक हा जो काही 5 प्राईम हा जो काही गोल दिसतोय, हा जो काही आहे सिक्वेन्स, हा प्राईम जो काही कॅप आहे, या कॅप मध्येच कॅपॅसिटी आहे रायबोझोमला बाइंड करून घेण्याची. मग काय आहे, ही जी काही कॅप आहे, कॅप हॅव ॲबिलिटी टू बाइंड रायबोझोम. या कॅपमध्येच ती कॅपॅसिटी आहे, ती काय आहे, त्या कॅपमध्येच ती एक ॲबिलिटी आहे की तो काय आहे, तो रायबोझोम इथून हे करू शकतो, बाइंड करून घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे, त्याला कोझॅक सिक्वेन्स म्हणतात. काय म्हणतात? त्याला कोझॅक सिक्वेन्स म्हणतात. तो सिक्वेन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो या रिजन मध्ये. काय आहे? कोझॅक सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि हा जो 3 प्राईम आहे, इथं रायबोझोम अटॅच होणार आहे. लक्षात ठेवा, रायबोझोम कुठं अटॅच झाला? इथं झाला, प्रेकाम्बला, है ना. मग याच्यामध्ये काय आहेत, असे सर्टन प्रोटीन्स आहेत या 5 कॅप मध्ये. सिंपल सांगतो, इथं काय आहे, प्रोटीन्स आहेत. ते प्रोटीन आहेत, ती प्रोटीन या रायबोझोमला अटॅच करून घेतात. सर्टन प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये. हे प्रोटीन ॲबिलिटी आहे त्याला, जो रायबोझोम आहे त्याला अटॅच करून घेण्याची या 5 प्राईम कॅप आहे त्याच्यामध्येच ती ॲबिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर हे जो 5 प्राईम संपला, त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर एक सिक्वेन्स आहे छोटासा, त्याला कोझॅक सिक्वेन्स म्हणतात, है ना. हा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स रायबोझोम बाइंडिंग साइट नाही, नॉट अ रायबोझोम बाइंडिंग साइट आहे. आणि किंवा तो स्टार्ट कोडॉन पण नाही. लक्षात ठेवा, हा सिक्वेन्स काय आहे, सिंपल सांगतो आणखी. रायबोझोम बाइंडिंग साइट और नॉट अ स्टार्ट, काय म्हणतात त्याला, कोणता सिक्वेन्स नाहीये, किंवा स्टार्ट कोडॉन, नॉट अ स्टार्ट कोडॉन सिक्वेन्स. पण त्याच्यामध्ये आतमध्ये स्टार्ट कोडॉन आहे, हे पण एक महत्वाचं आहे, लक्षात आहे. याच्या आतमध्ये आहे, पण हा सिक्वेन्स स्टार्ट कोडॉन नाहीये. हा सिक्वेन्स काय आहे, हा सिक्वेन्स स्टार्ट कोडॉन नाहीये, हे लक्षात ठेवा. मला लक्षात आलं का नाही, समजलं का नाही? मी काय म्हणतो माहिती का, हा जो सिक्वेन्स आहे, सपोज आता मी काय म्हणतो, हा सिक्वेन्स आहे ए सी सी ए सी सी एन सी 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 ए यू जी एन सी सी ए सी सी, सपोज असा एक सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्स मध्ये आतमध्ये एक स्टार्ट कोडॉन आहे. पण हा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्सला आपण कोझॅक सिक्वेन्स म्हटलेला आहे. पण हा सिक्वेन्स आहे, तो समजला का मला काय म्हणायचं आहे, हा सिक्वेन्स आहे पण याच्या आतमध्ये स्टार्ट कोडॉन आहे. समजलं? म्हणून त्याला कोझॅक सिक्वेन्स म्हटलेला आहे. कोझॅक सिक्वेन्स म्हणजे काय, हा सिक्वेन्स एक तर रायबोझोमला बाइंड करून घेण्यासाठी नाहीये, आणि हा स्टार्ट सिक्वेन्स पण नाहीये, स्टार्ट कोडॉनचा सिक्वेन्स पण नाहीये, पण त्याच्यामध्ये स्टार्ट कोडॉन आहे. हे मला लिहायचं आहे आणि हे मला सांगायचं आहे, ते तुम्ही समजून घ्या. समजलं? ओके, ठीक आहे.
आता हे झालं कशाच्या बाबतीत, बरं ठीक आहे, हे झालं. आणि इथून आता काय आहे, हा स्टार्ट कोडॉन जो आहे, आता स्टार्ट कोडॉन इथं होता, बरोबर की नाही. मग आता इथून सुरू झालेला आपला इथं असेल सपोज तो मदत है ना, इथून पासून तर इथपर्यंत आपली सुरू झाली काय आहे, ओपन रीडिंग फ्रेम. आणि हा एम जो आरएनए आहे हा प्रोकॅरियोटिकचा आहे, त्याच्यामुळे काय आहे, याच्यापासून एकच काय बनेल, एकच प्रोटीन बनेल, एकच प्रोटीन बनेल, जास्त प्रोटीन बनणार नाही. हा, मग या सिक्वेन्स मध्ये काय आहेत, खूप सारे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. काय आहे, ट्रिपलेट कोडॉन्स. कोडॉन हे ऑलवेज इन ट्राय फॉर्म्स, 3 फॉर्म मध्येच असतात. त्याचं रिझन पण सांगतो. मग ही जी काही ट्रिपलेट आहे, हा ट्रिपलेट एक अमायनो ऍसिड तयार करत असतो, लक्षात ठेवा. ही जी काही सिक्वेन्स आहे, सपोज इथं इतकी मोठी ही जी सिक्वेन्स आहे, ह्याच्यामध्ये सर्टन काय आहेत, छोटे 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 3चे, सपोज मी म्हणतो UAG आहे, AUG आहे, ACC आहे, TAA आहे, UAU आहे, असे. मग हे कशाच्या फॉर्मॅटमध्ये आहेत, 3 आहेत है ना, 3 आहेत, हा 3 आहेत, हा 3 आहेत, हे 3 आहेत, हे 3 आहेत, असं 3 याच्यामध्ये पूर्ण ही सिक्वेन्स असेल. आणि हा जो एक आहे, हा एक पर्टिक्युलर अमायनो ऍसिड तयार करेल. हा काय आहे, अमायनो ऍसिड हा एक तयार करेल, हा एक अमायनो, हा दुसरा अमायनो ऍसिड, हा एक तिसरा अमायनो ऍसिड, हा चौथा अमायनो ऍसिड, हा एक 5वा अमायनो ऍसिड तयार करण्याची सिक्वेन्स 3च्या ह्याच्यामध्ये, कोडॉनच्या ह्याच्यात ते सिक्वेन्स पूर्ण बनलेली असेल. आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे अमायनो ऍसिड तयार करतात. आणि ही अमायनो ऍसिडची चेन तयार झाली तर त्याला पॉलीपेप्टाइड चेन म्हणतात. काय म्हणतात, पॉलीपेप्टाइड चेन म्हणतात. आणि ही पॉलीपेप्टाइड चेन एकत्र आल्यानंतर पूर्ण एक आपल्याला प्रोटीन तयार होतं, फोल्ड बिल्ड होतं, ते वेगळी गोष्ट. मग काय आहे, एक पूर्ण प्रोटीन आपल्याला पाहायला मिळतं. हे एकमेकाला जुळून जातात. ओके, मग हे झालं काय आहे. मग हा जो काय आहे, तर हा जो काय आहे, हे जे काही आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळाले है ना, हे जे सिक्वेन्स आहेत, हे सिक्वेन्स आपल्याला कसे पाहायला मिळाले, एका छोट्या छोट्या तुकड्यामध्ये है ना, छोटे छोटे तुकडे आहेत. याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोडॉन. आणि हाच कोडॉन आहे, याच कोडॉनने ते सगळं बनलेली आपल्याला सिक्वेन्स पाहायला मिळते. आणि हा कोडॉन काय रिस्पॉन्सिबल, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, एक तर तुमचा तो अमायनो ऍसिड तयार करेल. हा जो कोडॉन आहे हा 3 न्यूक्लियोटाइडचा बनलेला असेल, 3 न्यूक्लियोटाइडचा बनलेला असेल. आणि एकूण किती कोडॉन आहेत, 64 कोडॉन आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या 64 कोडॉन मध्ये